everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। आज आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स। सो लेट्स गेट स्टार्टेड। साधा भविष्यकाळ। After this video, you can express yourself in past, present and future tense. So keep watching. We use simple future tense for upcoming future events and predictions. आपण कोणतीही गोष्ट जी फ्युचरमध्ये होणार आहे, भविष्यात होणार आहे किंवा एखादी गोष्ट फ्युचरमध्ये होईल असं प्रिडिक्ट करायचं आहे तेव्हा हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय विल वॉच टीव्ही. मी टीव्ही बघेन. म्हणजे सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट कोणताही असला तरी आपल्याला मेन वर्बच्या आधी विल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. त्यामुळे स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, आय विल लूज वेट. मी वजन कमी करेल. शी विल स्लीप. ती झोपेल. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. आय शॅल हेल्प यू अँड आय विल हेल्प यू. ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि दोघांचाही अर्थ सेम आहे. मी तुला मदत करेल. इंग्लिश ग्रामरच्या रूलनुसार आय आणि वी म्हणजे फर्स्ट पर्सन बरोबर शॅल यूज होतं. पण आजकाल ॲडव्हान्स इंग्लिश बोलताना सगळ्याला विलचा वापर करतात आणि तेही करेक्ट आहे. त्यामुळे फ्युचर टेन्स म्हटला की आपण फक्त विल लक्षात ठेवलं तरी चालेल. आपण फ्युचरमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्यासाठी हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय विल सी यू ऑन मंडे. मी तुला सोमवारी भेटेल. यात आपण प्रिडिक्शन्सही सांगतो. फॉर एक्झाम्पल, आजची मॅच इंडिया जिंकेल. इंडिया विल विन द मॅच टुडे. नक्की माहिती नाहीये पण मला असं वाटतं की आजची मॅच इंडिया जिंकेल. हे प्रिडिक्शन आहे, राईट? नाउ लेट्स सी द निगेटिव्ह फॉर्म. शी विल स्लीपचं होईल शी विल नॉट स्लीप. विल नॉटच्या ऐवजी आपण वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. म्हणजे शी वोंट स्लीप. ती झोपणार नाही. म्हणजे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आय विल वॉच टीव्ही चा निगेटिव्ह होईल आय विल नॉट वॉच टीव्ही. नाउ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्याची रचना होईल आधी विल प्लस सब्जेक्ट नंतर मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, विल आय हेल्प यू. मी तुला मदत करू का? विल ही गो टू स्कूल. तो शाळेत जाईल का? विल शी स्लीप. ती झोपेल का? नाउ लेट्स क्विकली रिवाइज व्हॉट वी लर्न इन दिस व्हिडिओ. सो या टेन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सब्जेक्ट कोणताही असो विल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आय विल हेल्प यू सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. याचंच निगेटिव्ह करताना यात फक्त नॉट ॲड करायचं. आय विल नॉट हेल्प यू सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि याचंच इंट्रोगेटिव्ह करताना हा विल येईल सगळ्यात पुढे. म्हणजे विल आय हेल्प यू. विल
प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, we will went to market. फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला फक्त मेन वर्ब यूज करायचं आहे, त्यामुळे वेंटचं आपल्याला गो करावं लागेल. म्हणून सेंटेन्स होईल वी विल गो टू मार्केट. आपण मार्केटला जाऊ. सेकंड, he will be pass next year. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. यात बी ची गरज नाही, म्हणून सेंटेन्स होईल ही विल पास नेक्स्ट इयर. तो पुढच्या वर्षी पास होईल. नेक्स्ट, थर्ड, आय विल बाय दिस ड्रेस यस्टरडे. आपण जेव्हा विल वापरतो तेव्हा ती गोष्ट फ्युचरमध्ये घडणारी असते, त्यामुळे इथे यस्टरडे येणार नाही. त्याऐवजी टुमॉरो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ जे फ्युचरमध्ये येणार आहे असे शब्द येतील. फॉर एक्झाम्पल, आय विल बाय दिस ड्रेस नेक्स्ट वीक. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. आता आपण पाहणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ. फ्युचर म्हणजे भविष्य आणि कंटिन्युअस म्हणजे चालू असणे. आपण भविष्यात एखादी क्रिया करत असू हे सांगण्यासाठी हा टेन्स वापरतात. वी यूज दिस टेन्स टू एक्सप्रेस व्हॉट वी आर डुईंग इन द फ्युचर. फॉर एक्झाम्पल, आपण उद्या गावाला जात असू, ती घरी येत असेल, मी गाणं म्हणत असेल. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. आय शॅल बी वॉचिंग मूव्हीज. आय विल बी वॉचिंग मूव्हीज. या दोन्ही वाक्यांचा अर्थ होतो मी पिक्चर बघत असेन. जसं आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये बघितलं की ग्रामर रूलनुसार आय आणि वी बरोबर शॅल यूज होतं आणि ही, शी, इट बरोबर विल यूज होतं. पण आजकाल आय आणि वी बरोबर सुद्धा आपण विलचाच वापर करतो. फ्युचर टेन्समध्ये विल आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल बी आपण यूज करतो. म्हणून आपण इथे फक्त विल बी लक्षात ठेवलं तरी चालेल. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला इथे विल बीचा वापर करायचा आहे. नाउ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. शी विल बी गोइंग होम. ती घरी जात असेल. रीटा विल बी लूजिंग वेट. रीटा वजन कमी करत असेल. मॉम विल बी कुकिंग फूड. आई स्वयंपाक करत असेल. या टेन्सचा उपयोग आपण एखादी कृती जी फ्युचरमध्ये लवकरच सुरू करणार आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा वापरतो. फॉर एक्झाम्पल, इन द आफ्टरनून आय विल बी बेकिंग अ केक. दुपारी मी केक करेन. इथे पहिल्या पार्टमध्ये आपल्याला कळतंय ॲक्शन कधी होणार आहे. वेन द ॲक्शन विल बी हॅपनिंग इन द आफ्टरनून, दुपारी. म्हणजे आपल्याला साधारण वेळ कळते आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन अन आवर
I will be going home. एका तासाने मी घरी जात असेल. Now here, when the action will be happening? In an hour. एका तासाने, right? Now let's see negative form. आता इथे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपलं स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्समध्ये विल आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये विल बी आपण यूज करतो. आता इथे विल आणि बी हे दोन हेल्पिंग वर्ब आहेत. आता दोन हेल्पिंग वर्ब जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा दोन हेल्पिंग वर्ब यूज करतो तेव्हा त्याचं निगेटिव्ह करताना आपल्याला पहिल्या हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं असतं. म्हणून आपलं निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. इथे लक्षात ठेवायचं आहे की विल आणि बीच्या मध्ये नॉट येतं. ओके, फॉर एक्झाम्पल शी विल नॉट बी गोइंग होम. ती घरी जात नसेल. ही विल नॉट बी सिंगिंग टुमॉरो. तो उद्या गाणं म्हणत नसेल. इथे आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. शी वोंट बी गोइंग होम. ही वोंट बी सिंगिंग टुमॉरो. नाउ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थक वाक्य. अशा सेंटेन्समध्ये जर WH फॅमिली वर्ड्स असतील तर ते आपण आधी वापरायचे. आता WH फॅमिली वर्ड्स म्हणजे हू, व्हॉट, व्हेन, वेअर जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. आणि जर ते नसेल तर विलने वाक्याची सुरुवात करायची. म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल WH प्लस विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट. जर सेंटेन्समध्ये निगेटिव्ह असेल तर नॉट, नाहीतर नाही वापरायचं. प्लस बी प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. विल रीना बी प्लेइंग. रीना खेळत असेल का? इथे WHचा आपण वापर केलेला नाहीये म्हणून विलने सेंटेन्सची सुरुवात केली आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट विल रीना बी प्लेइंग. रीना काय खेळत असेल? या दोन्ही प्रश्नात खूप फरक आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारतो विल रीना बी प्लेइंग त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असतं. पण जेव्हा आपण म्हणतो व्हॉट विल रीना बी प्लेइंग, रीना काय खेळत असेल, तेव्हा इथे ती काय खेळते हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण बास्केटबॉल, फुटबॉल असं वेगवेगळं काहीही सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे उत्तर जर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असेल तेव्हा WH फॅमिलीचा वापर करायचा नाही. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर अपेक्षित असतं तेव्हा आपल्याला WH फॅमिलीचा म्हणजे हू, व्हॉट, व्हेन, वेअर असे वर्ड्स यूज करावे लागतात. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, शी विल स्लीपिंग अर्ली ॲट नाईट. या टेन्ससाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस ING. सो करेक्ट सेंटेन्स इज शी विल बी स्लीपिंग अर्ली ॲट नाईट. ती रात्री लवकर झोपत असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. दे विल सिंग अ सॉन्ग. इथे आपल्याला सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्बचा ING फॉर्म यूज करायचा असतो. त्यामुळे सेंटेन्स होईल दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणं म्हणत असतील.
नेक्स्ट एक्झाम्पल, मॉम विल बी कुक पास्ता. इथे सब्जेक्ट नंतर विल बी करेक्ट आहे, पण आपल्याला वर्ब बरोबर आयएनजी पण लावायचं आहे. म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल, मॉम विल बी कुकिंग पास्ता. आई पास्ता बनवत असेल. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. आता आपण पाहणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. We use this tense to tell about action or activity that will start and completed in the future. म्हणजे एखादी क्रिया भविष्यातच सुरू होईल आणि भविष्यातच संपेल असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, ही एक व्यक्ती आहे जी प्रेझेंटमध्ये म्हणजे आत्ता विचार करते की फ्युचरमध्ये पुढच्या वर्षी माझ्याकडे एक कार असेल, किंवा माझी मुलगी डॉक्टर झालेली असेल. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे काय असेल किंवा काय घडलेलं असेल असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण विल हॅव म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो. यात कोणतीही ॲक्शन डायरेक्ट झालेली नसते, पण फ्युचरमध्ये होईल असं आपल्याला सांगायचं असतं. नाऊ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅवचाच वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ही विल हॅव कम बॅक बाय टुमॉरो. तो उद्यापर्यंत घरी परत येईल. ही सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस कमचं थर्ड फॉर्म कमच होतं प्लस ऑब्जेक्ट. राईट. फ्युचरमध्ये उद्यापर्यंत ही क्रिया पूर्ण झालेली असेल आणि जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं पर्यंत, उद्यापर्यंत, पुढच्या महिन्यापर्यंत, तेव्हा आपल्याला बाय वापरायचं आहे. बाय टुमॉरो, बाय नेक्स्ट मंथ. ओके. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल, I will have purchased this dress before Sunday. मी रविवारच्या आधी हा ड्रेस विकत घेतलेला असेल. I will have purchased this dress before Sunday. राईट. सब्जेक्ट I आहे प्लस will have प्लस परचेसचं थर्ड फॉर्म परचेस्ड प्लस ऑब्जेक्ट. आता इथे आपण I shall have पण म्हणू शकतो, कारण ग्रामरच्या रूलनुसार आय आणि वी बरोबर शॅलचा वापर होतो. पण नॉर्मल बोलताना आजकाल विलचा वापर आपण करतो, पण बऱ्याचदा लिहिताना शॅलचा वापरही केला जातो. त्यामुळे आय शॅल हॅव, आय विल हॅव दोन्हीही सेंटेन्स बरोबर आहेत. नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. यात आपल्याला विल आणि हॅवच्या मध्ये नॉट यूज करायचं आहे. म्हणजे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, ही विल नॉट हॅव कम बॅक बाय टुमॉरो. तो उद्यापर्यंत घरी परत आलेला नसेल. इथे विल नॉटच्या ऐवजी आपण वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. I will not have purchased this dress before Sunday. मी रविवारच्या आधी हा ड्रेस विकत घेतलेला नसेल. आता नॉर्मली निगेटिव्ह बोलताना आपण एवढं फिरून बोलत नाही, राईट. पण ह्या टेन्स पुरता हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ह्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल will plus subject plus have
प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तो उद्यापर्यंत घरी परत येईल का च होईल विल ही हॅव कम बॅक होम बाय टुमॉरो. आणि WH वर्ड्स वापरून जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपल्याला आधी WH वर्ड्स ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेन विल ही हॅव कम बॅक होम, तो घरी केव्हा परत येईल. ओके. आता हा टेन्स तुम्हाला किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. फर्स्ट एक्झाम्पल, आय विल हॅज लेफ्ट बिफोर ही कम्स होम. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या टेन्समध्ये सब्जेक्ट कोणताही असला तरी विल हॅवचाच वापर करायचा आहे, म्हणजे हॅज वापरायचं नाहीये. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल आय विल हॅव लेफ्ट बिफोर ही कम्स होम. तो घरी येण्याआधी मी निघाली होती. नेक्स्ट एक्झाम्पल, दे विल हॅव नॉट इटन अ पिझ्झा. इथे आपल्याला विल आणि हॅवच्या मध्ये नॉट वापरायचं आहे. सो करेक्ट सेंटेन्स होईल दे विल नॉट हॅव इटन अ पिझ्झा. त्यांनी पिझ्झा खाल्लेला नसेल. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल हॅव गो फ्रॉम हिअर बाय नेक्स्ट मंथ. इथे सब्जेक्ट प्लस विल हॅव करेक्ट आहे, पण त्यानंतर आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म यूज करायचा आहे. तेव्हा गोचं होईल गॉन. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही विल हॅव गॉन फ्रॉम हिअर बाय नेक्स्ट मंथ. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. नाउ वेलकम टू द लास्ट इंग्लिश टेन्स व्हिडिओ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. हा आपला शेवटचा टेन्सचा प्रकार आहे. आय होप तुम्ही या आधीचे सगळे पार्ट बघितले असतील. तेव्हा आता नक्कीच तुमची इंग्लिश ग्रामरबद्दल असलेली भीती दूर झाली असेल आणि आता तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली की नक्कीच कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकाल. ज्यांनी आधीचे पार्ट पाहिले नाही आहेत त्यांनी नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओजच्या लिंक दिल्या आहेत. सो आता आपण पाहणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. We use this tense to talk about an action which will start much earlier in future and continue for certain or long time. थोडक्यात या काळाचा उपयोग भविष्य काळातील एखादी क्रिया ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, सीता ही एक मुलगी आहे आणि ती म्हणते की मी उद्या सकाळपासून अभ्यास करत असेल. म्हणजे तिला म्हणायचं आहे की मी उद्या सकाळी लवकर अभ्यासाला बसलेली असेल आणि नंतर बराच वेळ अभ्यास करत असेल. ओके. आता इथे जर नुसतं असतं की मी अभ्यास करत असेल तर ते फ्युचर कंटिन्युअस टेन्स होईल, आय विल बी स्टडिंग. पण इथे म्हटलं आहे की मी सकाळपासून अभ्यास करत असेल, म्हणजे वेळ सांगितली आहे, म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल. म्हणून आपल्याला विल हॅव बीन यूज करावं लागेल. तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग.
इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला विल हॅव बीनचाच वापर करायचा आहे. नाऊ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. आता सिन्स आणि फॉरचा वापर कसा करायचा हे आपण आधीच्या पार्ट्समध्ये डिटेल बघितलं आहे, तेव्हा ज्यांनी बघितलं नाही आहे त्यांनी ते नक्की बघा. ओके. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमी गोंधळ होतो, त्यामुळे यातला फरक आधी लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, रोहन विल बी वॉकिंग. रोहन चालत असेल हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे. पण रोहन विल हॅव बीन वॉकिंग फॉर 2 hours. आता इथे आपण अंदाजे सांगतोय की नुसतं चालत नाहीये तर तो 2 तासापासून चालत असेल, म्हणून हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, कारण इथे कधीपासून क्रिया चालू आहे ती वेळ आपल्याला कळते, 2 तासापासून. शी विल बी वेटिंग. ती वाट बघत असेल हे फ्युचर कंटिन्युअसचं उदाहरण आहे. पण शी विल हॅव बीन वेटिंग सिन्स 5 o'clock. ती 5 वाजेपासून वाट बघत असेल. इथे आपल्याला 5 वाजेपासून म्हणजे वेळ कळते, म्हणून ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विल हॅव बीन आणि सिन्स फॉर आणि टाईम. ओके. नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. इथे आपल्याला विल आणि हॅव बीनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. फॉर एक्झाम्पल, रोहन विल नॉट हॅव बीन वॉकिंग फॉर 2 hours. रोहन 2 तासापासून चालत नसेल. शी विल नॉट हॅव बीन वेटिंग सिन्स 5 o'clock. ती 5 वाजेपासून वाट बघत नसेल. इथे आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. रोहन वोंट हॅव बीन वॉकिंग फॉर 2 hours. She won't have been waiting since 5 o'clock. Now let's see interrogative form. प्रश्नार्थी वाक्य. यासाठी आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी विल नंतर सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम आणि नंतर क्वेश्चन मार्क. For example, will Rohan have been walking for 2 hours? रोहन 2 तासापासून चालत असेल का? Next, will she have been waiting since 5 o'clock? ती 5 वाजेपासून वाट बघत असेल का? असे प्रश्न आपण विचारतो तेव्हा त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच अपेक्षित असतं. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा WH फॅमिलीचा उपयोग करावा लागतो. तेव्हा आपल्याला या सेंटेन्सच्या आधी फक्त WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर विल रोहन हॅव बीन वॉकिंग फॉर 2 hours? रोहन 2 तासापासून कुठे चालत असेल? व्हाय विल शी हॅव बीन वेटिंग सिन्स 5 o'clock? ती 5 वाजेपासून का वाट बघत असेल? कधीपासून साठी आपण अजून 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. ते म्हणजे सिन्स व्हेन आणि फॉर हाऊ लॉंग. फॉर एक्झाम्पल, Since when will she have been waiting?
ती कधीपासून वाट बघत असेल? किंवा फॉर हाऊ लॉंग विल रोहन हॅव बीन वॉकिंग? रोहन कधीपासून चालत असेल? इथे वेळ विचारण्यासाठी आपण असे प्रश्न विचारले आहेत. ओके, आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, he will had been sleeping for 3 hours. इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला will have been चाच वापर करायचा आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल he will have been sleeping for 3 hours. तो 3 तासापासून झोपला असेल. नेक्स्ट, she will have been cooked since 7 o'clock. इथे she will have been करेक्ट आहे, पण आपल्याला वर्ब प्लस ing यूज करायचं आहे. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल she will have been cooking since 7 o'clock. Next, they will have been not working since March. निगेटिव्ह सेंटेन्स करताना नेहमी विल नंतर नॉट वापरायचं असतं आणि नंतर हॅव बीन. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल दे विल नॉट हॅव बीन वर्किंग सिन्स मार्च. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.